टीम आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. हा चालेल जा. चषक 2025 कलोते रैती या संघाने प्रत्येक वर्ष हा आदिवासी चषक आयोजन केला आणि या वर्षी सुद्धा आपण पाहतो या मैदानावरती आदिवासी चषक 2025 चालू असताना आजचा दुसरा दिवस, कालचा दिवस चला दोन पंच जायचं आपण कलोते रैतीचे. बुरुजवाडी टीमने बॅटिंग, कालचा दिवस आपण पाहिला तर फार चांगले सामने पाहायला मिळाले शेवटपर्यंत. त्यामध्ये निंबारवाडी संघाने मात्र बाजी मारले, टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचला निंबारवाडी संघ. आजचा दिवस सुद्धा फार चांगली मजा येईल, फार चांगले सामने शेवटपर्यंत पाहायला मिळतील कारण आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या टीम्स एकमेकांसोबत भिडतील. पहिला सामना आपण पाहतोय बुरुजवाडी एका बाजूला वनवे संघ, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू या. चला पहिलं षटक पॉवर प्लेचा असणार आहे. 4 षटकांचे सामने. आजचा हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातली पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला बुरुजवाडी संघ तर एका बाजूला वनवे संघ. स्ट्राईकला फलंदाज खेळतोय गोविंद, नॉन स्ट्राईकला अर्जुन. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. गोलंदाज सुधीर हा गोलंदाज आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक. कालच्या दिवसामध्ये फार चांगल्या धावसंख्या आपण पाहिल्या प्रत्येक मॅच मध्ये. पहिली मॅच थोडीशी लो स्कोरिंग झाली होती 27 धावांची. त्यानंतर मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये थोडंसं पिच खेळपट्टी थोडीशी स्लो खेळते आणि त्यानंतर मात्र धावांची बरसात होताना आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये. त्यानंतर आज पाहूया खेळपट्टीचा कसं खेळतोय खेळपट्टी. कारण स्ट्राईक वरती गोविंद, नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय बुरुजवाडी संघाचा अर्जुन. पॉवर प्लेचं पहिलं षटक. या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 2 फिल्डर आपण सर्कल यार्डच्या बाहेर. संधी आहे फलंदाजाकडे धावा जमा करण्याची आणि या षटकामध्ये कमीत कमी 15-16 धावा येणं गरजेचं आहे. सुधीर हा गोलंदाज वनवे टीम कडून. वनवे टीम सुद्धा चांगली टीम आहे कारण या क्षेत्रामध्ये ही खालापूर एरिया मधली टीम आणि आपण पाहतोय पहिले षटक सुधीरच्या हातामध्ये.
पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. या बॉलवरती मात्र कोणतेही धाव येत नाहीये, निर्धाव चेंडू जातोय. पहिला बॉल अगदी वन वे टीमचा सुधीर हा गोलंदाज अचूक टप्प्यावरती आपण पाहतोय. त्यानंतर अजूनही बॅट्समन स्ट्राईक वरती आहे गोविंद. 1-2 ओव्हर्समध्ये धावा कमी आल्या तरी चालतील, परंतु शेवटपर्यंत बॅटिंग करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण सलामीसाठी जातोय त्यावेळेस मात्र आपली जबाबदारी असते धावाला एक चांगल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवायचा. सुधीर पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. या बॉलवरती मात्र फटका चांगला खेळलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. 2 बॉल 1 धाव. थोडस स्लो आणि सावध सुरुवात पाहायला मिळते बुरुजवाडी टीमची, कारण अजूनही बरेचसे षटक बाकी आहेत. घाई गडबडी कोणत्याही प्रकारची दिसत नाहीये. काल निंबारवाडी त्यांच्याच एरियामधली एक टीम सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचली. आज बुरुजवाडी टीम सुद्धा चांगला खेळ करेल आणि टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचेल, परंतु हा फटका चांगला खेळलाय. ते गॅप सिलेक्शन केलं होतं, परंतु थोडंसं आउटफील्ड स्लो पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावा टोटल जाऊन पोहोचलो 3 या धावसंख्येवरती. 3 बॉल 3 धावा. तीन बॉल 3 धावा. अजूनही खराब गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये सुधीर कडून, कारण पहिल्या षटकामध्ये नेहमी हाणामारी चांगल्या गोलंदाजांची मात्र हवा काढली जाते. इथे मात्र पहिले 3 चेंडू आपण पाहिले सुधीरने अगदी लाईन आणि लेंथ वरती, आणि जसं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा चुकी होणार नाहीये. अर्जुनला मात्र माघारी परतवलंय. पहिला हादरा, पहिला विकेट जातोय बुरुजवाडी टीमचा. गोविंद फलंदाज बाद. अर्जुन बाद झालाय. चला नवीन बॅट्समन लगेच मैदानामध्ये जायचं आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिला डॉट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डबल आणि त्यानंतर हा विकेट. सलामीची जोडी फोडली. अर्जुनला मात्र परतवलं. त्यानंतर आता नवीन बॅट्समन प्रवीण जातोय मैदानामध्ये. प्रवीण सुद्धा चांगला खेळाडू आहे. बुरुजवाडी टीम चांगली टीम आहे. धावा मात्र जमा कराव्या लागतील. या मैदानावरती धावा सहज येतात. 40-45 धावा 4 षटकामध्ये लावणं गरजेचं आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेला होता प्रवीण, आता स्ट्राईक वरती आहे. 3 धावा धावफलकावरती 1 विकेट. वन वे टीमचा सुधीर गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस बॅटची एज लागले. पुन्हा 1 विकेट जातोय. अजून 1 विकेट जातोय बुरुजवाडी टीमचा. आल्या पावली परततोय प्रवीण हा फलंदाज. बॅक टू बॅक हा दुसरा विकेट. सुधीर आता आपण पाहतोय हॅट्रिक वरती आहे. विकेट हॅट्रिक होईल का? त्यानंतर नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये जातोय पांडू. हा सुद्धा चांगला फलंदाज आहे, कारण ज्यावेळेस आम्ही बोरगाव साईडला टुर्नामेंट खेळण्यासाठी जायचो ना, पांडू हा फलंदाज ओपनिंग साठी यायचा. आता थोडासा बॅकफूट वरती आहे. कदाचित खराब फॉर्म असेल, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगले धावा जमा कराव्या लागतील. पांडू हा फलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहतोय. पांडू हा फलंदाज स्ट्राईकला आहे. चांगला फलंदाज आहे. जर शेवटपर्यंत राहिला तर धावांची बरसात होताना आपण पाहू शकाल. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये खराब परिस्थिती आपण पाहिली बुरुजवाडी टीमची, कारण फक्त 3 धावा आणि 2 मोठे विकेट. सुधीरचा विचार केला तर सुधीरने चांगली कामगिरी आपण पाहतोय. वन वे टीमचा हा सुधीर पहिल्या षटकामध्ये धावा अडवण्याची जबाबदारी त्याच्याकडे दिली होती. ती जबाबदारी मात्र त्याने चांगल्या प्रकारे पार पाडली. फक्त 3 धावा आणि 2 विकेट. त्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज मुकुंद हा गोलंदाज आहे. हा सुद्धा बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतोय. मुकुंद हा गोलंदाज, बऱ्याच वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे.
पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा, 2 मोठे विकेट मात्र परतवले माघारी. त्यानंतर आता स्ट्राईक वरती गोविंद आणि नो स्ट्राईक वरती आपण पाहतोय पांडू. गोविंद हा सलामीसाठी गेला होता, अजूनही मैदानामध्ये आहे, परंतु मैदानामध्ये जास्त वेळ राहून धावा जर बनवल्या नाही तर मात्र इथे काय घडेल. 1 धाव्याची संधी. थोडस जर फास्ट क्रिकेट पाहायला मिळालं असताना तर गोविंदची सुद्धा विकेट गेली असती, परंतु हा 1 धाव पूर्ण आणि 1 धावेने थोडस पुढे जातोय बुरुजवाडी टीम. फक्त 4 धावेवरती दुसरं षटक चालू असताना. त्यानंतर आता स्ट्राईकला आपण पाहतोय पांडू हा फलंदाज. गोलंदाजी मार्कवर मुकुंद. पहिला बॉल तर चांगला, त्यानंतर अजूनही गुरगुरीत 5 चेंडू कशा प्रकारे फेकताय. हा फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत आहे. पांडूच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार बुरुजवाडी टीमचा. हा पांडू मात्र शेवटपर्यंत खेळून राहणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती आता जबाबदारी आहे. या 6 धावेने आता धावांना थोडासा वेग येतोय. 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय बुरुजवाडी संघ. इथे थोडस लाईन खेचली गेली, परंतु पंचाने दंडित केलं 1 धावासाठी. वाईड बॉल निर्णय झालाय, कारण त्याच्यावरती आता जबाबदारी आहे. धावा कमीत कमी 40 ते 45 लावणं गरजेचं आहे. गोविंद स्ट्राईक वरती आहे. हा फटका सुद्धा चांगला आहे. 4 धावा नक्कीच मिळतील या बॉलवरती, कारण गॅप सिलेक्शन केलं होतं. 1 बाउन्स चेंडू सीमा पार झाला आणि या 4 धावा, 4 धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचलाय बुरुजवाडी टीम 16 या धावसंख्येवरती. आता धावांना वेग आलाय. धावा जमा करण्यास सुरुवात केली बुरुजवाडी टीमच्या दोन्ही फलंदाजाने. एकाने षटकार लावला, दुसऱ्याने चौकार लावला. अशाच प्रकारचे बॅटिंग आता पाहायला मिळेल, कारण दोन्ही सेट बॅट्समन पाहतोय आपण मैदानावरती. मुकुंद वरती आता प्रेशर आहे. हा फटका चांगला आहे, परंतु काय घडेल. 6 आणि नक्की 6 पाहायला मिळतोय. बॅटला लागलं होतं, असं वाटलं होतं की चेंडू फक्त हवेत उडालाय, परंतु चेंडूने लांबी सुद्धा तितकीच गाठली. 6 धावा मिळतील या बॉलवरती आणि या 6 धावेने मात्र मुकुंद आता पूर्णपणे प्रेशर मध्ये, कारण महागडा गोलंदाज ठरतोय. टोटल 19 धावा त्याच्या षटकामध्ये खर्च झाल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहे. चांगले फटकेबाजी बुरुजवाडी टीमने आता करायला सुरुवात केली आहे. पहिलं षटक मात्र जाऊन दिलं, चांगल्या गोलंदाजाला सन्मान दिला. त्यानंतर मात्र खराब बॉलवरती जे फटकेबाजी होते ना, ती मात्र अगदी प्रेक्षकांना सुद्धा आवडली. टोटल जाऊन पोहोचलंय 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकावरती. दुसरं षटक चालू असताना अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. गोविंद मात्र षटकार चौकार. त्यानंतर आता या बॉलवरती पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा डॉट बॉल जातोय आणि या षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांमध्ये धावा आपण पाहतोय फक्त 22 धावा. चांगले धावा आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा, त्यानंतर या षटकामध्ये 19 धावा. चला तिसऱ्या षटकासाठी एंड चेंज केला जाईल. 2 षटक दुसऱ्या एंडने खेळवले जातील. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला वनवे टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. एंड चेंज केल्यानंतर थोडासा वेळ लागतोय, परंतु जास्त वेळ घेऊ नका. स्ट्राईक वरती आपण पाहतोय पांडू, नॉन स्ट्राईकला गोविंद. दोन्ही चांगले फलंदाज आहेत, दोन्ही सेट बॅट्समन आहेत. अगदी कोणीही स्ट्राईक वरती असलं तरी काही फरक पडत नाहीये. दोन्ही चांगले फटकेबाजी करतायत. ऋषिकेश आलाय नवीन गोलंदाज. वन वे टीमचा हा चांगला खेळाडू आहे, ऑलराऊंडर. त्याच्या समोर आपण पाहतोय पांडू बुरुजवाडी टीमचा. त्यानंतर नॉन स्ट्राईक वरती गोविंद.
दोन्ही अगदी चांगले बॅट्समन आहेत. धावांची गती दोघांनी सुद्धा वाढवायला सुरुवात केली आहे. स्ट्राईक वरती पांडू, इथेही संपर्क होत नाहीये. लगातारचे 2 डॉट बॉल. ज्या धावा मागच्या षटकामध्ये जमा केल्या होत्या ना त्या आता लेवल झाल्यात. कारण इथून पुढे बुरुजवाडी टीमला विचार करायचा होता. सिंगल डबल तरी आल्या तरी मात्र चालल्या असत्या, परंतु या 2 डॉट बॉलने मात्र पुन्हा एकदा बुरुजवाडी टीम बॅकफुटला जाऊन पोहोचली. ऋषी मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. त्यानंतर पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे. या बॉलवरती सुद्धा 6 धावा मिळतील, कारण पांडूच्या बॅटमधून जेव्हा हवेत बॉल उडाला ना तेव्हा तो षटकारासाठीच गेलाय आणि या षटकार 28 धावेवरती जाऊन पोहोचलाय बुरुजवाडी संघ. पहिला डॉट बॉल, त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, त्यानंतर गोविंदने थोडासा जाऊन समजावला आता हा टाइम नाहीये रिव्हर्स अटेम्प्ट करायचा, सरळ बॅटने धावा येऊ शकतात आणि तेच मात्र करून दाखवलं पांडूने. सरळ बॅटने 6 धावा. त्यानंतर ऋषी आता चौथ्या बॉलसाठी सज्ज होतोय. हा फटका सुद्धा चांगला आहे. बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार. ऋषीला आता विचार करण्यास भाग पाडला. पहिल्या 2 बॉलवरती काय घडलं आणि नंतरच्या 2 बॉलवरती मात्र पांडू हा फलंदाज त्याच्यावरती हवे ठरतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आणि या 2 षटकारांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचल्या 34 या धावसंख्येवरती. हॅट्रिक वरती आहे पांडू हा फलंदाज. कालच्या दिवसामध्ये सुद्धा षटकार हॅट्रिक पाहायला मिळाल्या. या दिवसाच्या पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळेल का पांडू हा फलंदाज ऑन हॅट्रिक आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉल होता, थोडीशी लाईन खेचली, 1 धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकच धाव. विकेट मात्र वाचवल्या दोन्ही फलंदाजाने. कोणत्याही प्रकारची घाई गडबडी करत नाहीये. 1 धाव आले तरी चालेल, परंतु विकेट सोडायची नाहीये, कारण दोन्ही साइड बॅट्समन आहेत. इथे जर का विकेट जाते तर मात्र धावांमध्ये बराचसा फरक पडेल. या षटकामध्ये सुद्धा 13 धावा आल्यात. अजूनही बॉल बाकी आहे. ऋषिकेश, हा फटका चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये 4 धावा नक्कीच मिळतील या बॉलवरती, कारण आउटफील्ड या मैदानाची खूप फास्ट आहे आणि या 4 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती. बुरुजवाडी संघ 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा. फार चांगली धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक अगदी वन वे टीमच्या बाजूने झुकलं होतं, कारण 2 खेळाडू बाद आणि 3 धावा खर्च केल्या होत्या सुधीर या गोलंदाजाने. त्यानंतर मुकुंद मागला ठरला. त्यानंतर ऋषिकेश असं वाटलं होतं पहिल्या 2 डॉट बॉल नंतर हा सुद्धा कमी धावांचा षटक पाहायला मिळेल, परंतु पांडूने त्याच्यावरती आक्रमण केलं आणि 13 धावा 17 धावा कुठून काढल्या. चौथा गोलंदाज रोहन. स्ट्राईकला पांडू आहे. शेवटचं षटक आहे, हाणामारी नक्कीच होणार. इथे पहिला बॉल डॉट. रोहनला कमबॅक करावं लागेल. 5-6 धावांचं षटक फेकावं लागेल, कारण धावा अगदी आवाक्याच्या बाहेर चालल्यात वन वे टीमच्या. 3 षटकामध्ये 39. चौथ्या षटकाचा पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर हा बॅटची कडा लागते, परंतु 2 धावा घेण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच पाहायला मिळेल. 2 धावा सुद्धा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 41 धावा धावफलकावरती. अर्धशतक पाहायला मिळेल का बुरुजवाडी टीमचा? हा फटका चांगला आहे, हवेत आहे आणि 6 धावा मिळतील का या बॉलवरती? आणि या 6 धावा. बाउंड्री पर्यंत बॉल नेण्याचं काम पांडूने केलं होतं, त्याच्या पुढे त्या फिल्डरने काम केलं. 6 धावा. आणि या 6 धावेच्या मदतीने 47 वरती जाऊन पोहोचलाय बुरुजवाडी संघ. थोडीशी ताकद कमी पडली होती पांडूचे, परंतु शतरक्षकाने ती पूर्ण केली. पुन्हा एकदा पांडू स्ट्राईक वरती. हा फटका मात्र चांगला आहे. इथे मात्र फिल्डरची गरज लागणार नाही. या फिल्डरच्या डोक्यावरनं 6 धावा. आणि या बॅक टू बॅक
पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक पांडू हा फलंदाज. 53 धावा धावफलकावरती. मॅच मध्ये काय होतं आणि काय घडलं. फार चांगली फलंदाजी पांडू आणि गोविंद. पांडूचा विचार केला तर फार चांगली फलंदाजी. 4-5 षटकार त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक. रोहन वरती प्रेशर आहे. हा फटका चांगला आहे. 4 धावा मिळतील का या बॉलवरती. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय बॉलवरती परंतु इथेही क्षेत्ररक्षकानं काम केलंय. क्षेत्ररक्षक विकत घेतले की काय असं वाटायला लागलंय. कारण बॉल बाउंड्री पर्यंत जातो तिथून पुढे नेण्याचं काम क्षेत्ररक्षक करत आहेत. 12 बॉल 38 धावा पांडूने खेळून काढल्यात. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या परिस्थितीमध्ये गेला होता तिथून मात्र सावरण्याचं काम केलं पांडूने बुरुजवाडी टीमला. थांबत नाहीये. धावा अगदी वेगाने येत आहेत. हा बॉल खराब असेल कारण बॅट्समनच्या लँग्वेज वरून कळलं की हा बॉल वाईट असेल. टोटल 58 धावा. फार चांगली धावसंख्या आहे. 58 धावा या मैदानावरती अगदी डिफेन्स करू शकता चांगली गोलंदाजी असेल तर. इथे मात्र बॉल पडल्यानंतर जमीन लगत राहिला. इथेही काम केलं यष्टीरक्षकाने. अजून 4 धावा. 62 धावा. क्षेत्ररक्षकाने फार चांगल्या धावा देऊन गेल्यात बुरुजवाडी संघाला. जवळजवळ 14 धावा या क्षेत्ररक्षकाने खर्च केल्यात. नक्कीच किती धावाने जर का हा वनवे संघ पराभूत झाला तर मात्र या त्यांच्या एक्स्ट्राच्या धावाने पराभूत होईल. अजूनही 50% सामना संपलाय परंतु अजूनही वनवे टीमचे बॅटिंग बाकी आहे. बॅट्समन आहेत वनवे टीम कडे. 24 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. चला लगेच बुरुजवाडी टीम आपण मैदानामध्ये जा. चोवीस चेंडू आणि 63 धावांची गरज आहे वनवे टीमला. फार चांगली धावसंख्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर असं वाटलं होतं बुरुजवाडी संघाला 30 धावा होणं सुद्धा कठीण आहे. कारण खेळपट्टीवरती कोणताही खेळाडू टिकत नव्हता. लगातार 2 विकेट. त्यानंतर मात्र 2 अनुभवी खेळाडू आपण मैदानामध्ये पाहिले गोविंद आणि पांडू. त्यांनी मात्र टीमला सावरलं. चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवलंय. आता काम बाकी आहे ते गोलंदाजांचं. 4 गोलंदाजांनी जर या धावा अडवल्या तर मात्र बुरुजवाडी संघ विजय होईल. परंतु जर गोलंदाजी खराब इथून झाली तर मात्र वनवे संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल. कारण वनवे संघाकडे बॅटिंग लाईन फार चांगली आहे आणि या मैदानाचा त्यांना बराचसा अनुभव सुद्धा आहे. प्रत्येक आयोजनामध्ये इथे ते खेळत असतात. आउटफील्ड ते अभ्यास पूर्णपणे त्यांच्याकडे आहे. सुधीर आणि सागर ही जोडी आता मैदानामध्ये आहे.
सुधीरने चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 3 धावा खर्च करून 2 विकेट सुद्धा मिळवल्या होत्या. त्यानंतरच्या गोलंदाजाने मात्र अगदी धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर सुधीर आणि सागर अशी जोडी स्ट्राइक वरती आपण पाहतोय. सुधीरला अर्जुन हा गोलंदाज आहे, बॅटिंग करत असताना जास्त काही करू शकला नाहीये. गोलंदाजी पुन्हा एकदा चान्स आलाय त्याच्याकडे. इथे मात्र गॅप सिलेक्शन केले, क्षेत्ररक्षक धावतायत शेवटपर्यंत, मात्र चेंडूला अडवलं गेलंय. 2 धावा नक्कीच वाचवल्या. 2 धावेने मात्र खातं ओपन झालं. सुधीरनं चांगली फटकेबाजी केली होती, असं वाटलं तर चौकार येईल, परंतु 77 नंबरचा जर्सीवाला फार वेगाने आला. फार चांगलं ड्रेस कोड आपण पाहतोय बुरुजवाडी टीमचा. एका रंगाचे टी शर्ट, एका रंगाच्या पॅन्ट पाहायला मिळत आहेत. फार चांगलं सजावट केलंय आपल्या टीमसाठी. हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तिथे येईल का? क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु इथे चुकी पाहायला मिळते. विकेट मात्र गेली असती. ही विकेट फार महत्वाची ठरली असती बुरुजवाडी टीमला, परंतु विकेट मात्र सोडली. 1 धावफलकावरती ऍड होईल आणि टोटल धावसंख्या झाल्या 3. पहिल्या 2 बॉलवरती मात्र बुरुजवाडी टीम चांगली गोलंदाजी करते. एक चान्स सुद्धा बनला होता. इथे मात्र बॅटची एज, पांडू चुकी करणार नाहीये. सागरला मात्र परतावं लागेल 0 या धावसंख्येवरती. सागर मात्र बाद झाला. त्यानंतर आता नवीन बॅट्समन ऋषिकेश. सागर मात्र बाद झाला. बॅटची एज लागली आणि विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाहीये. मागच्या बॉलवरती सुद्धा झेल उडाली होती, ती सुद्धा टिपली असती तर सुधीर सुद्धा बाद झाला असता. त्यानंतर एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये जातोय ऋषिकेश. बॉलिंग करत असताना थोडासा मागडा ठरला. त्यानंतर बॅटिंग पुन्हा एकदा त्याच्या वाट्याला आले. पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी त्याच्याकडे आहे. अर्जुनचा विचार केला तर 3 चेंडू फेकून झालेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट. हा बॉल पंचांनी वाईड घोषित केलाय. एक अवांतर धाव आणि टोटल जाऊन पोहोचलाय वन वे टीम 4 या धावसंख्येवरती. पहिलं षटक विचार केला तर वन वे टीमने सुद्धा चांगलं फेकलं होतं, 2 विकेट मिळवल्या होत्या. त्यानंतरची हाणामारी त्यांना महागात पडल्या. त्यानंतर पुन्हा एकदा अर्जुन हा गोलंदाज. हा बॉल चांगला आहे. उसळी आपण पाहिली ना तर अतिशय वेग आणि उसळीचं टायमिंग फार चांगलं होतं, त्यामुळे हा डॉट बॉल येतोय. टोटल 4 वरती रोखलंय, कोणती धाव येत नाहीये. त्यानंतर विकेट गेल्यानंतर मात्र एक वाईडची धाव आली होती, त्यानंतर एक डॉट बॉल. ऋषिकेश पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आहे. इथे बॅटची एज, पुन्हा एकदा एक चांगली झेल पाहायला मिळाली. स्क्वेअर लेगचा हा क्षेत्ररक्षक मात्र चुकी करत नाहीये. या षटकामध्ये सुद्धा 2 विकेट गमावल्यात. यानंतरची मॅच असेल मोदीमाळ आणि नडाळ यांच्यामध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे. नडाळ संघ आणि मोदीमाळ संघ हे दोन्ही संघाचे कर्णधार. ऋषिकेश सुद्धा बाद झालाय. 63 धावांचं टार्गेट फार मोठा आहे. आता टार्गेट जर पार करायचं असेल ना तर पांडू आणि गोविंद जसे शेवटपर्यंत राहिले ना, विकेट वाचून धावा सुद्धा बनवल्या, त्याच प्रकारचे खेळी करावी लागेल. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होईल आणि एक धाव सुद्धा रोखली गेली, कारण या बॉलवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. हा डॉट बॉल आणि अजूनही षटक संपलाय. अगदी सेम षटक पाहायला मिळालं. वन वे टीमने सुद्धा 3 धावा खर्च करून 2 विकेट आणि या षटकामध्ये 4 धावा खर्च करून 2 विकेट. पाहायचंय काय घडतंय तिसऱ्या षटकामध्ये. जर धावा आल्या वन वे टीम साठी तर मात्र सामना पुन्हा एकदा 50-50 पाहायला मिळेल, परंतु धावा जर नाही आल्या तर मात्र वन साइड मॅच पाहायला मिळेल. 63 धावांमधून फक्त 4 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 18 बॉल 59 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 20 धावांची गरज आहे.
20 धावा येणं गरजेचं आहे. इथून पुढे जर जिंकायचं असेल वन वे टीमला तर काही करायचं पण 20 धावा जमा करायचा असा प्रयत्न केला पाहिजे दोन्ही फलंदाजाने. शतरक्षण सुद्धा आता जी पाबंदी होती ती हटवली गेली. पूर्ण मैदानभर आता शतरक्षण पाहायला मिळतील. धावा सिंगल डबल आता येणं कठीण होईल. धावा जमा करायच्या असतील तर षटकार चौकारच मारावे लागतील. चला लगेच चालू करा सामना. बॉलर शतरक्षण लावून झालंय परंतु बॉलर कोण आहे अजून कळलं नाहीये. गणेश गणेश सुद्धा फिल्डिंगला उभा होता. म्हणजे काय प्रयत्न असेल यांचा. चला गणेशकडे आता सोपवलंय दुसरं षटक. या दुसऱ्या षटकामध्ये काय घडेल. कमबॅक केलं बुरुजवाडी टीमने तर मात्र वन साइड मॅच पाहायला मिळेल. परंतु धावा जर का लुटल्या ना तर वनवे संघ मात्र सोडणार नाहीये मॅच. विकेट. सुधीर सुद्धा बाद झालाय. चांगला बॉल होता. लेग साइडला अगदी बॅटला टच करायचं होतं बॉलला. नक्कीच 6 किंवा 4 धावा मिळाल्या असत्या परंतु सुधीर सुद्धा बाद झालाय. गणेशला पहिली विकेट मिळते. रोहन जातोय आता नवीन बॅट्समन. वन वे टीम मात्र कोणताही बॅट्समन जास्त वेळ टिकत नाहीयेत खेळपट्टीवरती आणि त्याचंच कारण म्हणजे धावा येत नाहीयेत. चला नडाल संघ कर्णधार यायचा आहे. रोहन आता स्ट्राईक वरती आहे. गणेशचा दुसरा चेंडू. हा फटका चांगला आहे. शतरक्षक आहे तिथे. थोडस फंबल पाहायला मिळतंय परंतु एकच धाव मिळेल. सिंगल डबलने बुरुजवाडी टीमला काही फरक पडणार नाहीये. सिंगल डबल अगदी सहजपणे खुशी मध्ये ते देऊन टाकतील परंतु जर मोठे फटके आले तर मात्र प्रेशर येईल बुरुजवाडी टीम वरती. बुरुजवाडी टीमकडे धावा फार जास्त आहेत. हा बॉल खराब आहे. वाईड. एक अतिरिक्त धाव. चला मोदी माल टीमचा कर्णधार आलाय. नडाल संघ गणेशने खराब बॉल टाकल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. हा फटका चांगला आहे. अगदी स्टेज मध्ये बॉल येतोय. फार चांगला फटका. या फटक्यावरती आमची थोडीशी धडपड झालेली. चला टॉस करायचा आहे. नडाल संघ आणि मोदीमाल संघाचे दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. फुल टॉस बॉल. या बॉलवरती मात्र फटका चांगला आहे. शतरक्षक आहे तिथे. बॅक टू बॅक षटकार येणं गरजेचं आहे. रोहन स्ट्राईक वरती आहे. या बॉलवरती सुद्धा एक धाव मिळेल. एक धावा अगदी सहज देत आहेत. एका धाब्यानं काही फरक पडणार नाहीये बुरुजवाडी टीमला. टोटल वनवे संघ जाऊन पोहोचलाय 14 धावा. दुसरं षटक चालू आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. या बॉलवरती काय घडेल. गणेश एक छोटासा गोलंदाज आहे परंतु फार चांगली गोलंदाजी केली. फुलटॉस बॉल. बॉलला हवा दिले. गॅप मध्ये आहे बॉल. 1 बाउन्स सीमा पार. षटक संपला. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवरती. अशा प्रकारचे शॉटची गरज आहे. या 2 बाउंड्री 6 बाउंड्रीने मात्र थोडासा फरक पडलाय. 18 धावावरती जाऊन पोहोचलाय. इथून पुढे अजूनही संधी आहे वनवे टीमकडे. अजूनही जर चांगलं षटक आलं 25-1 धावांचं तर मात्र पुन्हा एकदा वनवे संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 45 धावांची गरज आहे. 12 बॉल 45 धावा.
चला एंड चेंज केलं. या एंडने धावा कुठून काढल्या होत्या बुरुजवाडी टीमने. षटकार चौकारांची आतिषबाजी पांडू या फलंदाजाने केली होती. त्या पांडूकडे आता गोलंदाजी आहे. रोहन आता स्ट्राईक वरती आहे. रोहनला मात्र आता ती वसुली करावी लागेल पांडूकडनं. ज्या पांडूने तुमच्या धावा अगदी धावांचा पाऊस पाडला होता तो पांडू आता गोलंदाजी मार्कवर आहे. त्याच्याकडनं आता जेवढे वसूल करता येतील तेवढा धावा वसूल करणं आता वन वे टीमला कराव्या लागतील. स्ट्राईक वरती रोहन हा फलंदाज. शॉर्ट बॉल पहिल्याच बॉलवरती 6 धावा येणं अगदी तर आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहतोय. मारुती टोंबरे सर आणि संदेश टोंबरे सर आपण या आमच्या व्यासपीठावरती बसून घ्या. बसून आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. हा बॉल वाईड आणि एक अतिरिक्त धाव. मुकुंद कोण आहे? मुकुंद आहे नवीन बॅट्समन. अविनाश हा बॅट्समन आहे. फटकेबाजी करायची होती खरं तर त्या गोलंदाज पांडूवरती मात्र हल्ला चढवायचे होते. हा फटका चांगला आहे. 4 धावा मिळतील या बॉलवरती. षटकार या षटकारच्या मदतीने मात्र आता थोडस पुढे जातोय वनवे संघ 25 या धावसंख्येवरती. खरं तर रोहनला सुद्धा चांगला बॉल होता. हाफ पिच वरती चेंडू लँड झाल्यानंतर अगदी सहज बॅट वरती आला होता. तिथून पुढे षटकार मारण्याचं काम रोहनचं होतं ते जमलं नाहीये. विकेट सुद्धा सोडली. त्यानंतर पुन्हा एकदा एक 6 आलाय. त्या अजूनही 2-3 6 येणं गरजेचं आहे. पुन्हा शॉर्ट बॉल. इथे मात्र वेगाने यष्टीरक्षकाकडे जातोय. अजून एक डॉट बॉल येतोय. हा यॉर्कर बॉल आणि या बॉलवरती सुद्धा मिळेल ते एकच धाव. त्यानंतर एक आदिवासी समाजामधला एक कमी वयामध्ये मोठं नाव कमावलेला एक पोलीस अधिकारी आपण पाहतोय रवी उघडे यांना विनंती आहे आपण या आमच्या समालोचन कक्षामध्ये तुमचंही सन्मान केलं जाईल. महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये त्याची निवड झाली आहे. तर रवी उघडे आपण या. अगदी कमी वय आहे त्याचं परंतु कमी वयामध्ये त्याने चांगलं नाव कमावलं. नडाल संघाचा हा रवी. पाहू शकाल आपण रवीला. पोलीस खात्यामध्ये त्याची निवड झाली. कार्यरत असते नेहमी ड्युटीवरती परंतु आज क्रिकेट खेळण्यासाठी आलाय. फलंदाज सुद्धा चांगला आहे. हा फटका चांगला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. गोविंद चुकी करतोय. चुक्या आता जास्त काही फरक पडणार नाहीये बुरुजवाडी टीमला परंतु ज्या वेळेस तुमच्या धावा कमी असतील ना टोटल किती 27 धावा. अजूनही बऱ्याचशा धावांची गरज आहे. 36 धावा. त्याला 6 षटकार मारणारा बॅट्समन आता स्ट्राईकला थांबायचंय कोण असेल तर. 6 षटकार गरज आहे. कोण रवी उघडे महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये तो तैनात आहे आणि त्या इथे क्रिकेट खेळण्यासाठी आज आपण पाहतोय. अगदी कमी वयामध्ये पोलीस ही पदवी पटकावले त्याने. त्याचा इथे मान सन्मान केला जातोय. आमचे रमेश निरगुडे आयोजक यांच्या हस्ते हा मान सन्मान केला जातोय.
6 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. वन वे संघ 6 बॉल 36 धावा. स्ट्राईकला फलंदाज रोहिदास, गोलंदाज धनाजी. धनाजीला 1 बॉल डॉट करायचा आहे. बॅट्समन 6 बॉल 7 षटकार मारेल का? पहिला षटकार आलाय. सुरुवात झाली षटकाची. अजूनही संधी आहे वन वे टीम कडे, कारण पहिला बॉल जर का डॉट आला असता तर मात्र सामना इथेच संपला असता. परंतु जोपर्यंत डॉट बॉल येत नाहीये ना तोपर्यंत सामना संपला नाहीये. 5 चेंडू 5 षटकारांची गरज आहे. असे सामने बरेचसे जिंकलेले आपण पाहतायत. युट्यूबला नेहमी कोणती ना कोणती व्हिडिओ येत असते. शॉर्ट बॉल. इथे मात्र हा बॅट्समनने संधी सोडली आहे. या बॉलवरती सुद्धा खरं तर षटकार होता. या चेंडूला उसळी देण्याचं काम फलंदाजाने केलं पाहिजे होतं. थोडीशी चुकी झाली आहे फलंदाजाकडनं आणि हे मॅच मात्र आता पूर्णपणे झुकले बुरुजवाडी टीमकडे. धनाजी हा गोलंदाज. अजूनही 4 चेंडू 30 धावांची गरज. हा फटका सुद्धा फसलाय, परंतु धावा कोणत्याही येत नाहीये. 3 बॉल 30 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे झुकलाय बुरुजवाडी टीमकडे. पहिल्या बॉलवरती षटकार आला, असं वाटलं होतं अजूनही षटकार येतील की काय. 3 बॉल बाकी आहेत. हा फटका सुद्धा चांगला आहे, चौकार येईल या बॉलवरती. पण आता थोडासा उशीर झालाय, कारण या फटक्यांची आधीच गरज होती. सुरुवातीपासून अशा प्रकारचे फटके आले असते तर मात्र शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा राहिल्या असत्या. परंतु 36 धावा शेवटच्या षटकामध्ये राहिल्या. त्यामध्ये 1 बॉल जरी डॉट झाला ना तरी मॅच मात्र बुरुजवाडी टीमकडे झुकली आहे. 2 बॉल 26 धावा. यॉर्कर बॉल शेवटचा बॉल आहे. यानंतरची मॅच एका बाजूला मोदीमाळ, एका बाजूला नडाळ संघ. मोदीमाळ संघाने नडाळ संघाची फिल्डिंग आहे ना. नडाळ संघाने या बॉल संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये जायचं आहे. हा फटका चांगला आहे, 6 धावा मिळतील. 20 धावाने हा सामना गमावलाय आणि या 20 धावा जर विचार केला ना तर त्यांच्या क्षेत्ररक्षकाने लुटल्या होत्या. बुरुजवाडी टीमला दान केल्या होत्या त्या धावा त्यांना आता महागड्या ठरल्या. 1 षटकार 2 चौकार सोडले होते, त्याच धावा आता त्यांना महागात पडल्या. त्यामुळे त्यांचं हार आता स्वीकारावी लागल्या. नडाळ संघ मात्र इथे उपस्थित झालाय. चला एका रांगेत मैदानामध्ये जायचं आहे.